गुन्ह्याचा उलगडा करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान कितीही महत्त्वाचे असले तरी पारंपरिक तपासाची ताकद आजही पोलिसांना यश देऊ शकते, हे खडकपाडा पोलिसांनी पुन्हा एकदा सिद्ध केलंय। मार्च महिन्यात घडलेल्या हत्येच्या घटनेत सीसीटीव्ही फुटेज, फॉरेन्सिक तपास आणि श्वान पथक निष्फळ ठरले, तरी पोलिसांनी पारंपरिक तपास पद्धती वापरत आरोपीला गजाआड करण्यात यश मिळवलंय। 20 मार्च रोजी रात्री 8 वाजता अटाळी परिसरातील ज्ञानेश्वर नगर येथील चाळीत राहणाऱ्या 60 वर्षीय रजनी चंद्रकांत पाटकर यांच्या चोरीच्या उद्देशाने खून करण्यात आला। माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संदीप शिवले, सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल गायकवाड आणि विजय गायकवाड यांच्या पथकाने तपास सुरू केला। सुमारे 800 घरांचा परिसर कसून शोधण्यात आला, मात्र सीसीटीव्ही नसल्याने तसेच श्वान पथक आणि फॉरेन्सिक तपासातून धागेदोरे न मिळाल्याने अडचण निर्माण झाली। स्थानिक सराईत गुन्हेगारांची माहिती घेतली, पण सुरुवातीला काहीच निष्पन्न झालं नाही। या दरम्यान गोपनीय माहितीवरून पोलिसांनी चांद उर्फ अकबर मेहबूब शेख याला ताब्यात घेतलं। यापूर्वी खुनाच्या गुन्ह्यात आरोपी असलेला चांद 8 महिन्यांपूर्वीच कारागृहातून सुटला होता। कसून चौकशी केली असता त्याने रजनी पाटकर यांच्या खुनाची कबुली दिली। मोमोचा व्यवसाय सुरू करण्यासाठी पैशांची गरज असल्याने रजनी यांच्या घरावर डोळा ठेवून चोरीसाठी खून केल्याचं त्याने पोलिसांना सांगितलं। पाणी पिण्याच्या बहाण्याने घरात प्रवेश करून त्याने रजनी यांना ढकलून तोंड दाबून खून केला आणि अंगावरील सोन्याचे मंगळसूत्र, कानातील कर्णफुले असा सुमारे 1,05,000 रुपयांचा ऐवज लंपास केला। चोरीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला असून आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहे। या संपूर्ण घटनेतून पुन्हा एकदा स्पष्ट झालंय की पारंपरिक तपास पोलिसांना यशस्वीरित्या गुन्हे उलगडून दाखवू शकतो। द पोलीस न्यूज ब्युरो, मुंबई।